बोरशेती या दोन टीमच्या माध्यमातून ही लढत आपण पाहणार आहात. दोन्ही टीमला आपण देऊयात मॅच होण्याआधी लाख लाख शुभेच्छा. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मैदानाच्या आत आमचे दोन्ही ऑफिशियल पंच रवाना होताना योगेश सर आणि त्यांच्यासोबत हेमंत सर आहेत. दोन्ही सर आपण पंचांना पाहतोय मैदानाच्या दिशेने रवाना होताना. आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाला आपण नक्कीच सुरुवात करतायत. प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी नक्की देशाचं राष्ट्रगीत घेतल्यानंतर आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात करतो, प्रत्येक स्पर्धेची सुरुवात करतो आणि याही ठिकाणी आपण अगदी त्याच प्रकारे देशाचं राष्ट्रगीत जे आपला विमान आणि स्वाभिमान आहे आणि त्याच आपण राष्ट्रगीतानं पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. दोन्ही संघांचे 12 पॉईंट या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच दोन्ही संघाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेती विरुद्ध भातसई अशी ही लढत आपण पाहतात. सलामीची जोडी मैदानाच्या आत रवाना झालेली आहे. ती म्हणजेच भातसई टीमच्या माध्यमातून दोन्ही फलंदाज सध्या खेळपट्टीचा अंदाज घेताना कशा प्रकारे खेळपट्टी मात्र कोणत्या खेळाडूला साथ देईल. परंतु मागच्या 2 दिवस आपण पाहिल्यात भरपूर चांगल्या रीतीने ही खेळपट्टीनं साथ दिली. गोलंदाजांना तेवढीच साथ दिली परंतु फलंदाजांनाही तेवढीच साथ दिली. परंतु आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसात मात्र ही खेळपट्टी आता कशी रंग बदलेल या सकाळच्या सत्रात आपण पाहणार आहात. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आत कल्पेश आणि त्यांच्यासोबत दिनेश आहेत. कल्पेशचा विचार केला तर शहापूर तालुक्याचा टायगर त्याला म्हटलं जातं आणि तो टायगर या मैदानाच्या आत कशा प्रकारे दहाडेल पूर्णपणे नजरा असतील ते म्हणजेच कल्पेशवरती. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहात तो म्हणजेच शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर यांना आपण देखील पाहणार आहात. तो म्हणजेच अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेती या टीम मध्ये. दोन्ही टीमला पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा या मॅच साठी. दोन्ही टीमला पुन्हा एकदा विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला P1चा षटक अर्जुन बांगर यांना आपण पाहतायत बॉलिंग ट्रॅक वरती. वंडर बॉय शहापूर 4 षटकांची ही लढत. 4 षटक 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील आणि या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग नक्कीच हा नियम असेल आणि ज्या काही धावा बनल्या जातील त्या सेकंड इनिंग मध्ये अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेती त्या धावा चेस कराव्या लागतील. आणि ही स्पर्धा आपण पाहतायत अगदी YouTube लाईव्ह अर्थातच tenniscricket.in वरती ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली जाते आणि अप्रतिम त्यांची क्वालिटी आणि क्लिअरिटी आपण पाहतायत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शिंद्रुन आयोजित आम्ही शिंद्रुनकर चषक 2023 आणि या पर्वातील आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील ही पहिलीच मॅच रफ अँड टफ होणार यातील मात्र शंका नसेल. 4 षटकांची ही लढत आणि 4 षटकांमध्ये अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत ही लढत जाणार यात पुन्हा एकदा तील मात्र शंका नसेल. पंचांचा इथे ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला पुन्हा एकदा देऊया शुभेच्छा. स्ट्राईक वरती शहापूरचा टायगर परंतु गोलंदाजी मार्क वरती शहापूर तालुक्याचा वंडर बॉय. पहिला चेंडू टप्पा पहिल्यानंतर आतमध्ये येणार होता. पहिल्या चेंडूवरती अगदी सरप्राईज केलं फलंदाज आला. या ठिकाणी पाहतोय तो म्हणजेच कल्पेशला पहिला चेंडू डॉट. अगदी शून्यातून सुरुवात करत असताना दोन्ही संघ शून्यातून विश्व निर्माण करता येतं आणि दोन्ही टीम आपण पाहतोय शून्यातून सुरुवात करत असताना पहिला चेंडू डॉट. P1चा पहिला षटक फेकी करत असताना अर्जुन ओव्हरपिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. निष्ठा स्ट्रोक झेलती संधी परंतु दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहू शकाल सोपा झेल होता, पकडायचा होता. अर्जुन थोडीशी नाराजी दाखवली अगदी लॉंग ऑफच्या फीडर वरती कारण की झेल भरपूर महत्वाचा होता. शहापूर तालुक्याचा टायगर याचा विकेट नक्कीच मिळवण्याची संधी दुसऱ्या चेंडूवरती निर्माण केली होती अर्जुननं परंतु थोडासा मी तर म्हणेन जजमेंट चुकीचा राहिला. सॉफ्टली कॅच पकडायची होती परंतु जजमेंट चुकीचं राहिलं आणि त्याच कारणाचं मात्र दुसऱ्या चेंडूवरती झेल सोडण्यात आलाय. अगदी हा झेल किती माग ठरू शकेल या पहिल्या सत्रात मात्र येणारे काही षटक नक्कीच सांगून जातील. ते म्हणजेच अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेती टीमला स्ट्राईक वरती सलामीवीर दिनेश.
वेगवान तेच तर हा चेंडू अगदी आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर वेगानं निघून जातोय सरळ इष्टांच्या मागे इष्टरक्षकाच्या दस्तानात भन्नाट वेग आपण पाहिला अगदी अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्यात आलंय फलंदाज दिनेश पासून कारण की अर्जुनला माहिती आहे जर का चेंडू रेडर मध्ये आले हा षटक आपण पाहतोय कदाचित बॅट अँड बॉलचा संपर्क झाला तर अगदी स्क्वेअर लेग किंवा फाईन लेगच्या दिशेने चेंडू फरार देखील होऊ शकतो. 77 रन पाहू शकाल अर्जुन एक गेम प्लॅनर मी तर म्हणेन गोलंदाज आहे. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवला आपली देण्याचा प्रयत्न अप्रतिम गोलंदाजी सध्या मैदानाच्या आत करत असताना द वंडर बॉय ऑफ शहापूर अर्जुन भांगरांना आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती वेगवान चेंडू पण पाहतो मैदानाच्या आत फेकी करत असताना टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये शिरणार आपण पाहतात. लगातार 2 चेंडू निर्धाव पहिल्या षटकामध्ये नक्कीच मी तर म्हणेन थोडीशी अडखळत सुरुवात करत असताना बादशाही हा संघ ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत भरपूर चांगले फिल्डिंग शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केला दुसऱ्याचा कॉल आणि पाहता दुसरी ही धाव वेगानं पूर्ण केली जाते. थोडासा हात थ्रो मात्र उशिराला परंतु त्याच दरम्यान आपण पाहतोय या 2 धावा सहजासहजी पूर्ण करण्यात आल्यात. तर यस मी tenniscricket.in ला मी विनंती करू की आपण या चेंडूची पाहणी करायची अगदी सीमा लगत हा चेंडू अडवण्यात आला आणि या ठिकाणी नक्कीच या चेंडूची शहानिशा मात्र केली जाईल. जो काही डिसिजन असेल तो नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. यस 2 धावा असतील आणि व्हेरी गुड फिल्डिंग आपल्या टीम साठी मी तर म्हणेन 2 धावा वाचवण्यात म्हणजे ते फिल्डर होते ते म्हणजे आपण पाहिलात रोशन होते आणि रोशनने मात्र भरपूर चांगले फिल्डिंग त्या ठिकाणी नक्कीच केली आपल्या टीम साठी 2 धावा वाचवल्या धाव फलक 3 वरती. यॉर्कर लेन वाईड यॉर्कर परंतु या ठिकाणी शॉर्ट कव्हरला फिल्डर होते झेलती संधी आणि आता इथे काय घडलंय कॉलिंग नव्हती परंतु शेवटच्या क्षणाला मी तर म्हणे झेल सुटला धाव घेण्याचा प्रयत्न कॉलिंग नव्हती आणि दिनेशने मात्र पाहिलं नव्हतं ते म्हणजेच कल्पेशकडे आणि या ठिकाणी पहिला धक्का लागतोय रनआउटच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना भातसाई टीमला पहिला धक्का दिनेश बॅक टू द पॅव्हिलियन. केली परंतु शेवटच्या क्षणाला काय मी तर म्हणेन फिल्डिंग राहिली आहे जेल सुटल्यात आला परंतु त्यानंतर रन्स घेण्याचा प्रयत्न दिनेशचा राहिला परंतु त्यानं मात्र कल्पेशकडे पाहिलं नाहीये परंतु स्वतः क्रीज पासून दूर आलेले त्यानंतर अगदी रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना भातसाई टीमला. षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिला ओव्हरच्या नंतर धाव फलक 3 एका गड्याच्या मोबदला. षटक क्रमांक 2 तेजस जाधव यॉर्कर लेन ऑन साइडला आपण पाहतोय टर्न केलाय ड्राइव्ह करण्यात आलाय मिड विकेटला फिल्डर आहेत त्या ठिकाणी परंतु या चेंडूवरती आपण पाहतात फक्त एकच धाव मिळेल एकापेक्षा जास्त काय नाहीये. या सकाळ सत्रामध्ये जे प्रेक्षक मैदानावरती हजर आहेत जे प्रेक्षक मला अगदी ऑनलाईन या मॅचचा आनंद घेतात त्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही पुन्हा एकदा आई गावदेवी स्पोर्ट्स क्रिकेट क्लब शेंद्रून आयोजित आम्ही शेंद्रून चषक या चषकामध्ये सर्व प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 2 तेजस डिफेन्सिव्ह फटका हलक्या हाताने टॅप करण्यात आला अगदी लंगॉनचा फिल्डर सरकलाय चेंडू खाली परंतु या चेंडूवरती पुन्हा एक सिंगल. मागच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्या धाव फलक धाव पोहोचले ते म्हणजेच 5 या धावसंख्येवरती 4 षटकांची ही लढत फलंदाज सध्या मैदानावरती सेट होत आहेत. सेट होणं भरपूर महत्वाचं आहे. पहिले 2 षटक तुम्ही सेट झाले आणि नंतर येणाऱ्या 2 षटकांमध्ये जर आक्रमण चढवलं तर नक्की चांगली धावसंख्या तुम्ही उभारू शकता मैदानाच्या आत. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पहिल्यांदा थोडासा वेग कमी झाला आणि फलंदाज आपण पाहतोय कल्पेशला या ठिकाणी डॉमिनेट केले डॉट बॉल. कल्पेश सुद्धा मी तर म्हणेन या मॅच मध्ये थोडा शांत आहे परंतु जेवढा
मी तर म्हणेन तलाव शांत असतो त्याची खोलवरता देखील तेवढीच असते, परंतु या ठिकाणी नक्कीच कल्पेश आता शांत आहे, परंतु त्याला कमी समजून चालणार नाहीये. यॉर्कर लेन क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आणि या ठिकाणी ब्रह्मास्त्र वापरलाय तो म्हणजेच गोलंदाज तेजस जाधवनं. धक्का दुसरा मोठा फलंदाज आपण पाहू शकाल द टायगर ऑफ शहापूर कल्पेश बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक दुसरा टीम बादशाहीला. चेंडू फेकण्यात आला तो म्हणजे गोलंदाज तेजस जाधव यांच्या माध्यमातून अगदी शांत मी तर म्हणे या मॅच मध्ये ठेवण्यात आलं तो म्हणजेच कल्पेशला. आणि कल्पेश एक चांगला खेळाडू होता, परंतु अगदी यॉर्कर लेन मात्र कठीण चेंडू क्रिकेटमध्ये जाणला जाणारा आणि तिथे मात्र मी तर म्हणेन नक्कीच विकेट दिला समोरच्या टीमला. भरपूर चांगली गोलंदाजी सध्या करत असताना मैदानाच्या आत बेस्ट ऑफ बोर्डची ती टीम. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती महेश. फुल टॉस बॉल अगदी ऑफ साईडला आपण पाहता टर्न केलाय, ड्राईव्ह करण्यात आलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत करत असताना मैदानाच्या आत अवनीत इलेव्हन बेस्ट ऑफ बोर्ड हा संघ. पहिल्या षटकामध्ये अर्जुनने भरपूर चांगली गोलंदाजी केली, फक्त 3 धावा खर्च केल्या. शेवटच्या चेंडूवरती रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का लागला बादशाही टीमला, परंतु त्यानंतर तेजस देखील भरपूर चांगली गोलंदाजी करता येते. ते वेट ऑन वॉच क्रिकेट अगदी कव्हरमध्ये चेंडूला पाठवलाय, परंतु ठट्या सर्कलचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचतील. या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. सातत्यानं सिंगल डबल चालू ठेवलाय मैदानाच्या आत आणि पंचांचा या ठिकाणी नक्कीच आपण पाहतो इशारा आलाय. षटक क्रमांक दुसरं संपला आणि 2 षटकानंतर धाव फलक जाऊन पोहोचले. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना बादशाही टीमची टोटल आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय SB. अगदी आपण पाहताय पहिले 2 धक्के अगदी दोन्ही सलामीवीर मात्र संघाला नाराज केलं, परंतु त्यानंतर संपूर्ण जबाबदारी हरेश आणि महेश वरती येऊन पोहोचली. षटक क्रमांक 3 SB. शॉट प्लेन भरपूर चांगला फटका फाईन लेग मध्ये पाठवला. फिल्डर आहे त्या ठिकाणी एकदा वेगानं दुसऱ्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी थ्रो भरपूर चांगला आला, परंतु कलेक्शन थोडा उशीर. त्याच कारणास्तव या चेंडूवरती वेगानं 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात आणि या 2 धावा संख्येच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 9 धावा. 4 षटकांची ही मॅच आणि आपण पाहू शकता पहिल्या 2 षटकांमध्ये भरपूर चांगला खेळ राहिला, ते म्हणजेच अवनीत इलेव्हन बेस्ट ऑफ बोर्ड टीमच्या माध्यमातून पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 7 धावा पाहिल्या, परंतु त्यानंतर गोलंदाज SB बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. यॉर्कर लेन अगदी वाईड यॉर्कर या चेंडूला पाहत आपण नक्कीच म्हणतो आणि तो चेंडूचा वापर करत असताना मैदानाच्या आत गोलंदाज. तर यात नंतर होणारा सामना गावदेवी आसनगाव विरुद्ध वाराचा पाडा. या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो की आपण टॉस साठी आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये यायचं आणि इनिंग ब्रेक मध्ये नक्की सर आपण टॉस करतो. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करू की आपण लगेच इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी हजर व्हायचं आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर अगदी फलंदाजांचा टान्स या ठिकाणी मी तर म्हणेन ओळखलाय, तो म्हणजेच SB या गोलंदाजांना हरेश नक्कीच यांचा टान्स मी तर म्हणेन आतापर्यंत ओळखलाय. लगातार 2 चेंडू बीट केले. ऑन साइडला उडवला आहे मिस्टर स्ट्रोक. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अप्रतिम झेल टिपण्यात आला. रनिंग कॅच स्वीकारण्यात आले आणि अजून एक धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना बादशाही टीमला हरेश बॅक टू द पॅव्हिलियन.
स्कोरिंग केली जाते ती म्हणजेच आमचे पंढरी पाटोले यांच्या माध्यमातून आपले सुवर्ण अक्षरामध्ये या ठिकाणी अगदी धावतं फलक या ठिकाणी सजवत असताना मागचा फटका पण पहिला फटका चांगला होता परंतु गॅप मात्र शोधू शकले नव्हते. अगदी फील्डरच्या दस्तानामध्ये तो चेंडू सापडला आणि अगदी धक्का तिसरा लागला मैदानाच्या आत, तो म्हणजेच अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. अगदी गोलंदाज SB यांच्या माध्यमातून सातत्याने डॉट पर्सेंटेज वाढवत असताना आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नक्कीच एका धाबेसाठी मी तर म्हणे संघर्ष करावा लागतोय बॅटिंग करत असताना बादशाही संघाला. कारण की पहिले दोन्ही सलामीवीर बाद झाले परंतु त्यानंतर हा संघ मी तर म्हणे दडपणाखाली सापडतोय. सातत्याने डॉट पर्सेंटेज वाढले मैदानाच्या आत. पुन्हा एकदा तशाच प्रकारे हा चेंडू बॅक टू बॅक त्याच दिशेवरती गोलंदाजी करत असताना आणि अप्रतिम हाही षटक राहिला. ज्या प्रकारे मागच्या दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली त्याच प्रकारे याही गोलंदाज अर्थात SB यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात 3 आल्या, दुसऱ्या षटकात 4 आल्या आणि या षटकात आपण पाहिल्या तर फक्त 2 धावा आल्या आणि 1 विकेट देखील मिळवला. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आत. 3 षटकांचा सामना आतापर्यंत संपला आहे आणि 3 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात बादशाही संघाची धाबा संख्या पोहोचली ती म्हणजेच फक्त आणि फक्त 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आत आता शिल्लक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये मी तर म्हणेन बादशाही टीमला टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. पहिल्या चेंडूपासून मी तर म्हणेन आक्रमण करावं लागेल. ही 4 षटकांची लढत आहे. नक्कीच मी तर म्हणेन कमीत कमी 30 ते 35 धावा झाल्या तरी देखील या मॅचला मजा येणार आहे. कारण की पहिला सत्र आपण पाहतोय नाण्याच्या या 2 बाजू असतात परंतु तशाच प्रकारे क्रिकेटमध्ये देखील 2 बाजू असतात, पहिली इनिंग आणि दुसरी इनिंग. परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये बादशाही संघ नक्कीच मी तर म्हणेन गोलंदाजी त्यांना आता धारदार करावे लागेल. कारण की फलंदाजांनी आतापर्यंत नाराज केले परंतु अजूनही शेवटचा 1 षटक शिल्लक आहे. परंतु या षटकामध्ये हा षटक मी तर म्हणेन बादशाही टीम साठी टर्निंग पॉइंट ठरू शकेल का? या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा कुठ्यावा लागतील. स्ट्राईक वरती फलंदाज महेश जो चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आत उतरलाय. पहिला चेंडू फटका चांगला आहे आणि ऑन साइडला फेकून दिलाय. अगदी म्हणल्याप्रमाणे या षटकामध्ये टॉप गिअर मध्ये बॅटिंग करत असताना पहिला चेंडू खेळत असताना महेशच्या बॅट मधून अप्रतिम तडागा चेंडू सीमा पार ठोकलाय षटकार. गावदेवी क्रिकेट संघ असनगाव टीमचे कॅप्टन आणि वाराचापडा टीमचे कॅप्टन दोन्ही संघांचे कॅप्टन आपले हजर व्हायचे आहे त्या ठिकाणी. यॉर्कर लेन टॅप केलाय. गोलंदाज स्वतः चेंडूपर्यंत पोहोचले. बॉलर बॅक टू ड्राईव्ह स्वतःला थांबवले. कोणत्या प्रकारचे धाव घेत नाहीयेत कारण की आता पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर कॉन्फिडन्स मी तर म्हणेन उंचावलाय फलंदाज महेशचा. आणि जेव्हा पहिला चेंडू खेळत असताना षटकार किंवा चौकार येतो तेव्हा नक्कीच फलंदाजांचा कॉन्फिडन्स हा वाढला जातो. पुन्हा एकदा यॉर्कर लेन भरपूर चांगला हा चेंडू परंतु इथे आपण पाहतायत फक्त एकच धाव. दुसऱ्याचा मी तर म्हणेन प्रयत्न करायचा होता परंतु भरपूर चांगल्या ठिकाणी फिल्डिंगचा दर्जा सध्या दाखवत असताना अवनीत 11 बोरशेती हा संघ अन्वित 11 या नावानं आपण पाहतायत हा संघ मैदानाच्या आत उतरलाय आणि काय कामगिरी आतापर्यंत गोलंदाजाने केली आहे. गोलंदाजांना नक्कीच मी तर म्हणेन क्षेत्ररक्षकांचा साथ देखील मिळतोय. हा चेंडू मी तर म्हणेन पंचांना दिशा पाहावी लागेल परंतु या ठिकाणी थोडासा खराब क्रिकेट खेळत असताना अवनीत 11 बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ यस वाईट +1 टोटल 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील आणि या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच तर पंचांचा डिसिजन अंतिम असेल तर चला बोरशेती टीम जो पंचांचा डिसिजन असेल तो अंतिम असेल. 1+1 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील आणि धाव फलक जाऊन पोहोचले तर म्हणजेच 18 धावसंख्येवरती. आतापर्यंत गोलंदाज 22चा विचार केला तर 4 चेंडू फेकले परंतु त्यामध्ये 1 खराब चेंडू अर्थातच 3 चेंडू लाजवाब फेकलेत आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक वरती ज्याने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकला होता तो फलंदाज महेश. स्ट्राईक वरती पुढे आले फटका चांगला परंतु स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतात. एकदा वेगानं दुसऱ्याचा प्रयत्न स्ट्राईक वरती हात रो परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता पुन्हा एकदा मी म्हणेन चुका करत असताना
खराब थ्रोपैकी खराब बिंदमान गेम करत असताना एक चूक तुम्हाला या क्रिकेटमध्ये महागडी ठरू शकते आणि आम्ही कित्येकदा पाहिलेत की कित्येक संघ एका धावेने मात्र पराभूत झालेले आहेत. परंतु बोर्शीच्या टीमला हे लक्षात ठेवावं लागेल. जिथे एक धाव होती तिथे अजून एक धाव एक मी तर म्हणेन ओव्हरथ्रोच्या माध्यमात दिलेत. 1+1 पुन्हा 2 धावा धाव फलकावरती ऍड धावसंख्या जाऊन पोहोचल्या 20. नक्कीच कालच्याही सत्रामध्ये आपण संध्याकाळच्या सत्रात पाहिलं 26 धावा देखील डिफेंड केल्या गेल्या. परंतु ही खेळपट्टी जेवढी फलंदाजांना अनुकूल आहे तेवढीच अनुकूल मितमाने गोलंदाजांना देखील आहे. नक्कीच सकाळचे जर सत्र पाहिलं तर हवा देखील दमटचे आणि त्याच कारणाचा चेंडू देखील ट्रॅव्हल थोडा कमी होता. हवे उलटा चेंडू स्ट्रेट पाठवला भरपूर चांगला फटका आणि हा चेंडू सुद्धा जाईल सीमा पलीकडे. फलंदाज हरेशच्या बॅटमधून आलाय महेशच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. नक्कीच मी मगाशीच म्हटलं की या षटकामध्ये टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल आणि अगदी त्या प्रकारे महेश या मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली चौकारच्या मदतीने ती म्हणजेच 24-24. हा देखील चेंडू ऑन साइड ला उडवला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड ऑफ द बॅट चेंडू फरार. फलंदाजी राहिल्या शेवटच्या षटकात. पहिले 3 षटक मी तर म्हणेन भातसी टीमच्या नावावरती राहिले परंतु हा शेवटचा षटक नक्कीच शेवटच्या षटकामध्ये नक्कीच मी तर महेशनं भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना भातसी टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 या धावसंख्येवरती आणि 31 धावसंख्येचा टार्गेट उभा केला तो म्हणजे बोर्शी टीम समोर. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन यांना विनंती करेन तो म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ आसनगाव टीमचे कॅप्टन आणि वारजापाडा टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण हजर पाहिजे टॉस बॉक्स मध्ये. आणि पहिल्या सत्रात अप्रतिम बॅटिंग राहिली ती म्हणजे शेवटच्या षटकात ती म्हणजेच महेश यांची. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना भातसी टीमची टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजे 30 धावा आणि 31 धावसंख्येचा टार्गेट उभा केला तो म्हणजेच बोर्शी टीमच्या समोर. तर पहिलं सत्र संपलं आणि जसं सेकंड इनिंगला सुरुवात होईल 31 धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील हे धावतं विवरण ऐकवण्यासाठी आपण करूयात मायक्रोफोनमध्ये परिवर्तन आणि ऐकूयात या खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी अमर राऊत सरांचा आवाज. थँक्यू. थँक्यू सो मच. व्हॉइस ऑफ बदलापूर टेनिस क्रिकेट विश्वाचा सगळ्यांचा आवडता आवाज प्रसाद सवारे. आजच्या दिवसातून आज आपल्याला समालोचन कक्षामधून त्यांना श्रवण करायला भेटणार आहे. वळूयात मैदानाच्या ताई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आयोजित आम्ही शेंद्रुणकर चषक 2023 क्रिकेटचा हा महारण संग्राम आणि या महारण संग्रामाचं हे पहिलं सत्र. या सत्रातला पहिला सामना शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वात नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वात ज्या 2 संघांनी आपल्या अभूतपूर्व खेळाच्या बळावर आपल्या स्वतःच्या नावाचा एक वेगळा दबदबा तयार केलाय, स्वतःच्या नावाची एक वेगळी फॅन फॉलोइंग तयार केली आहे आणि ती का केली जाते या सगळ्याचं उत्तर बादशाही संघातल्या शेवटच्या षटकामधल्या फलंदाजीमध्ये आपण पाहिलं. कल्पेश जाधव, दिनेश बसवंत, हरेश आणि
यांसारखी दिग्गज फलंदाजांची मांदियाळी तंबूच्या आडोशाला विश्रांती घेत असताना महेश नावाचं वादळ मैदानाच्या थैमान घालून गेलं आणि 22च्या षटकामध्ये तब्बल 21 धावा ठोकून काढल्या. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आत मित्रांनो, म्हणून म्हणतात ना, जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं ना, तेव्हा तिथून मात्र नवीन राज्य, नवीन साम्राज्य निर्माण करण्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. आणि त्या सुरुवातीचा आरंभ, शुभारंभ, प्रारंभ, आगाज आणि एल्गार करताना प्रयत्नांची पराकाष्ठा, शर्तीचे प्रयत्न आणि अविरत चाललेला संघर्ष याशिवाय तुमच्याकडे कोणताच पर्याय उपलब्ध राहत नाही. मैदानाच्या आत वेल फायटिंग टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळाली. पहिली 3 षटके जर आपण पाहिली तर पहिल्या 3 षटकांमध्ये केवळ 9 धावा धावफलकावर होत्या. परंतु शेवटच्या षटकामध्ये महेश नावाच्या वादळानं गोंगावल्यानंतर बोरशेती संघाच्या गोलंदाजांच्या खेमूला आव्हान दिला. स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर बाली, शहापूर तालुक्यातील गोलंदाजांचा कर्णर काळ. यावेळेला फर्स्ट बॉल टायगर कल्पेश जाधव. शॉट आपल्याचा चेंडू यावेळेला कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक अंदाज घेतोय, झेल सुटलाय, संधी निर्माण झाली होती आणि ती संधी मात्र गमावली गेली आहे. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावांनी केला आगाज. विचार करावा लागेल. कल्पेश सर, आपल्याला 2 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल. आपला 12वा खेळाडू कक्षामध्ये नसल्यामुळं कल्पेश सर 2 धावांची पेनल्टी आहे, याचा विचार आपण करावा. 2 धावांनी सुरुवात केली गेली आहे गोलंदाज कल्पेश जाधवच्या विरोधात. या ठाणे ग्रामीणचा बादशाह म्हणून कल्पेश जाधवला ओळखलं जातं. चेंडू क्रमांक 2, जबरदस्त परफेक्ट अँड प्लेबॅक यॉर्कर डिलिव्हरी यावेळेला पिच करताना गोलंदाज कल्पेश. आणि बादशाही संघाचा सातत्यानं हा वरदहस्त राहिलाय. प्रसाद सर, जेव्हा जेव्हा हा संघ खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाकडून डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला जातो, त्या वेळेला या संघानं जोरदार मुसंडी मारल्या. त्या वेळेला या संघानं पुनरागमन कसे करावं याचा एक वेगळा आदर्श निर्माण केला. पण समोर आहे बाले, गेली कित्येक वर्ष सातत्याने खेळणारा हा खेळाडू, ज्या खेळाडूनं अनेक सामने एखादी कलाटणी देणारे ठरवलेत. अनेक निर्णायक सामन्यांमध्ये बालीची बॅट अक्षरशः तळपताना आपण पाहिल्या. आता कल्पेश जाधवच्या विरोधातली रणनीती, चेंडू क्रमांक 3. यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू होता, असताना बॅट नाही, लेफ्ट स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. बालीच्या बॅटमधनं संघर्षाचा डंका पिटणारा दणदणीत चौकार. लगावत बालीच्या बॅटमधनं आपल्याला हा चौकार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू, आपल्याचा चेंडू होता. यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बालीच्या बॅटमधनं बेस्ट ऑफ बोरशेती संघाचा दबदबा तयार करणारा अगोदर त्यांच्यावर जर आपण आक्रमण केलं तर निश्चित मॅच मध्ये मजबूतीने उभं राहू. या वेळेला पुन्हा संधी निर्माण होती. आता कल्पेश जाधवच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न आहे, मी करू तरी आणखी काय करू. या एका षटकामध्ये 2 कॅचेसची चान्सेस क्रिएट केल्या होत्या, 2 झेलच्या संधी निर्माण केल्या होत्या. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी कधीच आयती चालून येत नाही. संधी निर्माण करावी लागते आणि संधी नुसतीच निर्माण करून भागत नाही, तर निर्माण केलेल्या संधीला यशामध्ये परावर्तित करण्याचं सामर्थ्य उराद बाळगून तुम्हाला मैदानाच्या आत उतरावं लागतं. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकात संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच 16 धावा आणि पॅनल्टीच्या 2 रन. यावेळेला अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेती संघाच्या एकूण टोटल मध्ये ऍड होतील आणि सुधारित धावसंख्या धावफलकावर असेल 118. एकावर 8-18 धावा. अभेद्य भागीदारी. सुरुवातीचे 6 चेंडू बालीने खेळून काढलेत आणि या 6 चेंडूवर बाली अक्षरशः गोलंदाज कल्पेश जाधववर तुटून पडला.
संघाला मजबूतीत नेणारा कल्पेश जाधवच्या विरोधातलं आक्रमण यावेळेला 18 धावा फलकावर आहेत आणि आता विजयाकरता 18 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. 4.33च्या सरासरीने धावा करावा लागतील. आता स्ट्रायकिंग एंडला शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर. शॉटब्लिनचा चेंडू वन साइडला खेळून काढला. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. दुसरा धावेचा प्रयत्न. कन्फ्युजन गोंधळ संभ्रमावस्था परंतु धोक्याची रवरव करणारी घंटा मात्र टळली आणि या 2 धावा अगदी चपळाईनं वेगवान स्वरूपात. या 2 धावांनी अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेती संघाची धावसंख्या 2020 2 धावा 20 धावा 17 चेंडू आणि विजयाकरता 11 धावांची गरज. अगदी सहजतेनं या सामन्यातल्या विजयाच्या दिशेनं वाटचाल केली. म्हणून मित्रांनो म्हणतात ना, जे कठीण नसतं ते सोपं असतं. सोपं असतं तेव्हा सहज करा. सहज असतं तेव्हा सुलभ करा आणि सुलभ असलेल्या कार्याला साध्यतेच्या बळावर अनएक्सेप्टेड बाउन्स. अनपेक्षित होती. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू बाहेर निघाला. काटा बदलला. सरप्राईज, आश्चर्यचकित, चंबित, अचंबित आणि अगदी आश्चर्याचा धक्का देणारी डिलिव्हरी यावेळेला बॉलर महेश कडनं. डॉट बॉलला पुन्हा एकदा कमबॅक केलं. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 20 धावा. मैदानाच्या आत क्रिकेटचं रणकंदन माजलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. वाऱ्याचा पाळा स्लॉट मध्ये आलाय. स्टँड अँड डिलिव्हर केला. डिस्पॅच केलाय. बिग ब्लास्ट. हा आहे शहापूरचा वंडर बॉय. हा आहे अर्जुन बांगर स्टाईल. कडक षटकार. लो फुल टॉस. एक सुंदर असा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो. सुरेश तैनात असेल. सिंगलवर समाधान मानावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट. या अगोदरच्या चेंडूवर आक्रमण झालं आणि त्यावर मात्र सिंगल आली. एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर 27-27 2 ओव्हर 7 27 धावा आणि विजयासाठी केवळ 4 धावांची गरज. वाराचा पाडा संघ. आपल्याला शेवटचा कॉल असेल. वॉर्निंग कॉल असेल. लवकरात लवकर आपण टॉससाठी यावा. यावेळेला मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण जर पाहिलं यॉर्कर लेनचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा गाठ घेऊन पुन्हा एकदा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केलं जाते बॉलर महेश कडनं. सातत्यानं वारावर प्रतिवार, आक्रमणावर प्रति आक्रमण, हल्ल्यावर प्रति हल्ला हे जे काही क्रिकेटचं द्वंद्व जे आहे ते मैदानाच्या आत मनमुराद आनंद देताना याही वेळेला सुंदर यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढला. बाली अगदी कॉन्सन्ट्रेशन न खेळताना पाहायला मिळतो. चेंडूवरची नजर पक्की असलेली पाहायला मिळते. सिंगलवर पुन्हा समाधान मानावं लागेल आणि या सिंगलला 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेती संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजेच 28 28 धावा 12 चेंडू आणि 3 धावांची गरज. जबरदस्त सुरुवात केली खरं तर बालीनं. 2 चौकार आणि 1 षटकार कल्पेश जाधवच्या विरोधात खऱ्या अर्थाने खेचला गेला. म्हणून मित्रांनो आपण सातत्यानं म्हणतो ना, एखादी इमारत जर तुम्हाला कोसळवायची असेल ना तर अख्खीच्या अख्खी इमारत पाडण्याचा कधीच विचार करू नका. ती इमारत ज्या मजबूत बाजूंवर उभी आहे त्या मजबूत बाजूंना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करा. त्या मजबूत बाजू तुम्हाला उद्ध्वस्त करता आल्या तर मग अख्खीच्या अख्खी इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळताना आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश जाधवला फलंदाजीमध्ये शिकार केलं, गोलंदाजीमध्ये टार्गेट केलं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न रडारमध्ये चेंडू होता का, परंतु नाही आणि पुन्हा सिंगलवर समाधान मानावं लागेल. या सिंगलला संघाची धावसंख्या धावफलकावर 29-29 2 ओव्हर 9 29 धावा. मी विश्लेषण करत होतो या डावाचं. पहिल्यांदा कल्पेश जाधवला फलंदाजीमध्ये शिकार केलं, बॅकफुटवर ढकललं वात्सई संघाला आणि गोलंदाजी करताना बालीनं आक्रमण केलं ते कल्पेश जाधववर आणि तिथे मात्र वात्सई संघ परिपूर्ण बॅकफुटला या वेळेला स्विच हिट केला. ये अर्जुन बांगर सिर्फ नाम नहीं है, ब्रँड है बॉस. याद रखे इस नाम को. याच नावानं मागच्या 2 हंगामापासून टेनिस क्रिकेट विश्वात खळबळ माजवली आहे. याच नावानं भल्या दिग्गज गोलंदाजांना घाम फोडलाय. याच नावानं क्रिकेटच्या मैदानातल्या रणकंदनाला खरा अर्थ दिलाय. याच नावानं बेस्ट ऑफ बोरशेती